मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चानंतर बीडकरांच्या भावना जाणून घेतल्यात आमच्या प्रतिनिधींनी। बीडकरांचं नेमकं म्हणणं काय तेही आपण जाणून घेऊया। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या विरोधात आज बीडमध्ये भव्य असा मोर्चा निघाला। विराट अशा मोर्चामध्ये हजारो लोक जे ते सहभागी झालेले होते। यातीलच काही मोर्चेकरी आपल्या सोबत आहेत। खरं तर हजारोंच्या संख्येनं मोर्चा निघाला आणि खरं तर पहिल्यांदा अशा पद्धतीनं धनंजय मुंडे असतील, वाल्मिकी कराड असतील यांच्या विरोधात कोणीतरी आवाज उठवण्याचं बोललं जात आहे। काय नेमक्या भूमिका आहेत बीडकरांच्या? अतिशय क्रूरपणे संतोष अण्णा देशमुख यांची जी हत्या झाली त्याचीच परिणिती झाली की बीड जिल्ह्यामध्ये जे दहशतवाद आहे ते संपून काढण्याची जिम्मेदारी सर्वसामान्य नागरिकांनी घेतली। तुम्ही हजारोच्या संख्येने म्हणता, आम्ही म्हणतो लाखोच्या संख्येने लोक इथं जमले आणि या मुळासकट उपटून टाकायचं, गुंडगिरी उपटून टाकायचं सर्वसामान्य माणसांनी ठरवलेलं आजचं ह्याच मोर्चाचं हे प्रतीक आहे। आज मोर्चा झाला, अनेक नेत्यांनी भाषणं केलेली आहेत। काय नेमकं ठरलेलं आहे आणि याची पुढची भूमिका काय असते? नाही, नेत्याचं ठरलं नाही, जनतेचं ठरलं। या बीड जिल्ह्यातील जो एक जिम्मेदार नागरिक होता, 15 वर्ष गावचा सरपंच होता संतोष अण्णा देशमुख, त्यांचं काम जर पाहिलं तर गेले 15 वर्ष त्या ग्रामपंचायतला कित्येक पुरस्कार मिळवून दिले। ही हत्या त्यांची नाही, माणुसकीची हत्या ज्यांनी कुणी केली त्यांना कठोर शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे। ही जनतेची मागणी, कोणी नेत्याची नाही। आणि एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।